हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण आईस्क्रीम, फळापासून तयार केलेली आईस्क्रीम आज आपण बघणार आहे. आणि आता उन्हाळ्याची हलकी अशी चाहूल पण आपल्याला लागायला लागली आहे. तर त्यासाठी मी बनवली होती आज आईस्क्रीम संत्र्यापासून, एकदम नॅचरल पद्धतीने आणि एकदम सोपी मेथड आहे. तर चला आपण रेसिपी बघू. अगोदर तर मी संत्र्याचे साल काढून घेतले. नंतर आपण सर्व साल इथं काढून घेतले. नंतर त्याच्या फोडी बाजूला करून घ्यायच्या संत्र्याच्या. आता आईस्क्रीमसाठी साहित्य बघू. आपण इथं संत्रा आणि अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. नंतर घ्यायचं ज्यूस भांडं, त्यात संत्रा टाकून द्यायच्या. नंतर अर्धा वाटी साखर, नंतर घालायचं अर्धा ग्लास पाणी घालायचं. आणि नंतर याचं ज्यूस तयार करून घ्यायचं अगोदर. तर ज्यूस तयार झाले की एका चाळणीच्या साहाय्याने याला गाळून घ्यायचं. आपल्या ज्या संत्र्याच्या बिया असतात त्या वर राहतील. व्यवस्थित याला गाळून घ्यायचं. एका चमचेच्या साहाय्याने आणि हा वरचा जो एक्स्ट्रा जो गर राहिलेला आहे तुम्ही खाऊ पण शकता त्याला. आणि नंतर आपल्या इथं संत्रा ज्यूस बघू शकतात, एकदम नॅचरल कलर आला होता त्याला, येल्लो. आपण इथं फूड कलरचा पण वापर केलेला नाही. एकदम नॅचरल पद्धतीने आपण ही आईस्क्रीम केलेली आहे. नंतर इथं माझ्याकडे आईस मेकर होतं, आईस्क्रीम मेकर. हे तुम्हाला इझिली ऑनलाईन भेटून जाईल. अगोदर आपण आईस्क्रीम मेकर हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता छान असा कलर आला होता आपल्या संत्र्याचा. नंतर आईस्क्रीम मेकरमध्ये टाकून द्यायचं ज्यूस. नंतर आईस्क्रीम काड्या लावून द्यायच्या वरून. चला आता इथं सर्व काड्या आपल्या लावून झाल्या होत्या. नंतर देऊया फ्रीजमध्ये ठेवून. 3 तासासाठी हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि नंतर 3 तासानंतर आता आपल्या आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्या होत्या. संत्रा आईस्क्रीम. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व आईस्क्रीम टाकून द्यायच्या. म्हणजे आपल्याला इझी त्या आईस्क्रीम काढता येतात आईस्क्रीम मेकरमधून. आणि अलगदपणे आपल्याला इथे आईस्क्रीम काढता येते अशी. आणि तुम्ही बघू शकतात नॅचरल कलर होता संत्रा. कोणताही फूड कलर आपण इथं वापरला नव्हता, तरी पण आपल्या आईस्क्रीमला एकदम असा नॅचरल कलर आला होता, येल्लो. आणि अशा झाल्या आपल्या संत्रा आईस्क्रीम. एकदा नक्की ट्राय करा घरी, एकदम सोपी मेथड आहे. आणि आता उन्हाळा सुरूच होणार आहे, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.